चालू असताना देखील कोणाचा तुम्ही झेल सुटलाय तर झेल सोडलाय राहुल आगरे याचा. म्हणजे जी मॅच आपण आपल्याकडे नक्कीच विजय प्राप्त करण्यासाठी महत्त्वाची भूमिका होती ती राहुल आगरे यांना बाद करण्याची. आणि पहिल्या चेंडूवरती मला वाटतं या ठिकाणी सुंदररित्या चेंडू फेकला होता प्रशांत यांनी आणि पहिल्या चेंडूवरती झेल देखील सुटलाय. मोठं एक महत्त्वाचं जीवदान मिळाले राहुल आगरे याला आणि या जीवदानाचा फायदा उचलेल का हे देखील पाहावं लागेल. नक्कीच नक्कीच, कारण टर्निंग पॉइंट ठरू शकला असता. हा जर झेल झाला असता तर चांगला बळी एक मिळाला असता. एक खंदा फलंदाज तंबूत परतवला असता पहिल्याच गोलंदाजीवर. काय गोलंदाजी केली होती पहिल्या चेंडूत, हातात चेंडूत गेला होता. कॅच पकडली जाणं खूप गरजेचं होतं कारण विकेट महत्वाची होती, इम्पॉर्टंट विकेट होती. एक खंदा फलंदाज जर बाद झाला तर नक्कीच जशा प्रकारे रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जी लाईन लागते इंडिया संघामध्ये तशीच भारताच्या संघामध्ये जशी बाकीचे प्लेयर सुद्धा हातपाय गाळतात त्याचप्रमाणे हा खंदा फलंदाज होता. नक्कीच काय म्हणाल मनोज सर? पुढील चेंडू घेऊन प्रशांत. ओहो, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतो. इथे मात्र धावाची सुवर्ण संधी होती परंतु पंच एक धाव आहे ना, नाही आहे धाव, नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी होतोय. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी प्रशांत. नक्कीच मेहनत 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 तिला पर्याय नाहीये. मेहनत करावी, जिद्दीने खेळलं की नक्कीच मजल विजयापर्यंत मारता येते. पहिलं षटक चालू असताना काय दबावामध्ये खेळतोय फलंदाज आणि काय गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रशांत. अनुभव किती दांडगा असेल. 40+ असून सुद्धा ही फिटनेस, ही जबाबदारी, ही जिद्द आपल्या संघामध्ये आणि स्वतःमध्ये वैयक्तिक काय फिटनेस ठेवलाय. नक्कीच मी दाद देतो. हे वय असताना सुद्धा इतकं चांगला खेळ करणं. आताचे प्लेयर तिशी ओलांडली की रिटायरमेंट घेतात परंतु बघा पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागली आहे फक्त 3. ओ हो, काय षटक फेकले. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या प्रकारे अनुभव आहे त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत असताना काय गोलंदाजी केले. काय म्हणाल मनोज सर या गोलंदाजी बद्दल? नक्की सर, असं वाटलं होतं की एक मोठा टार्गेट त्यांच्या समोर देखील होता पोफळवणे संघासमोर, कारण काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी प्लॅन दोन्ही संघाने देखील केला असेल. मी दोन्ही संघांना देखील 50-50 समान समान मानतो कारण पोफळवणे संघ देखील त्याच ताकदीने या ठिकाणी उतरलेला आहे. ज्याच पद्धतीने आई जाणे कालकाही संघ देखील त्यांना प्रतिस्पर्धी मिळाले त्यामुळे ही रंगत हे नक्कीच पाहायला मिळेल. परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी जर आपण पाहिलं ना गोलंदाजीला दाद द्यावी लागेल प्रशांत यांच्या, कारण एका बाजूने एक बिग हिटर म्हणून जे ओळखले जातात असे दोन्ही फलंदाज एका बाजूने प्रशांत यांचा सामना करण्यासाठी सज्ज होते. परंतु प्रशांत यांनी त्यांच्या डाव पेचीने या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना रोखून ठेवलं हे फार महत्वाचं आहे. नक्कीच नक्कीच, ती तेवढं महत्वाची गोलंदाजी केली होती ती प्रशांत याने. सत्यम येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक घेऊन, हाणामारीचं षटक घेऊन येतोय. सामना करेल फलंदाज राहुल. राहुल याचा कॅच सोडला होता, त्याचा फायदा उचलेल का, धावा बनवेल का, येणारी वेळ ठरवेल. ओहो, भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पल्ल्यात. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. काय चौकार ठोकलाय, काय फटका सजवलाय बघा. कॅच ज्याची सोडले ते आता मात्र महागडं ठरतंय कारण आपल्याच पायावरती आपण दगड मारलाय. ती जर कॅच पकडली असती तर एक हाती सामना जिंकता आला असता. काय म्हणाल मनोज सर? नक्कीच ठीक आहे, एक चौकार तर जाणार कारण फलंदाज पण त्याच ताकदीचा आहे. परंतु त्या गोलंदाजाकडे जर आपण पाहिलं ना तर त्याच्याकडे देखील तेवढीच पॉवर आहे. तो आहे सत्यम. सत्यमला माहित आहे माझ्या चेंडूवरती चेंडू फेकायचा आहे. व्हॉलेंटियर तिकडे सज्ज असावेत. चेंडू लगेच फेकून द्यायचा आहे. सेमीफायनलचा सामना चालू आहे. थांबा, चेंडू आलाय तिथे आपले व्हॉलेंटियर सज्ज आहेत. मला असं वाटतं की या चेंडूवरती चौकार मिळाला आहे परंतु सत्यम देखील त्याच ताकदीचा आहे, तीच पॉवर त्याच्याकडे देखील आहे. नक्कीच तो देखील फलंदाजी करत असताना उत्तमरित्या या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते कारण पहिल्या चेंडूवरती देखील या ठिकाणी चौकार जरी गेला असला राहुल आगरे यांनी त्याच्या या पहिल्या चेंडूवरती
चौकाराने स्वागत केलं होतं, परंतु सत्यमने देखील त्याच दाखवून दिलंय की मी देखील तुला थांबवू शकतो. नक्कीच, कारण सत्यम तितकाच चांगला गोलंदाज आहे. चांगलं कमबॅक केलंय आपल्या गोलंदाजीत. ओहो, हा पण चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी, भेदक गोलंदाजी. पहिला चेंडू थोडासा खराब टाकला होता, शॉर्ट पिच प्रकारचा होता, परंतु नंतरचे दोन चेंडू जे आहेत ते मात्र निर्धाव टाकलेत. धावसंख्या झाली आहे ती 7, बिनबाद 7 अशी धावसंख्या फळकावर लागली आहे. नक्कीच सत्यम सुद्धा तितकीच भेदक गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. ओहो, वळून दिलाय, चेंडू फेकून दिलाय, हवेत चेंडू आहे, शतरक्षक चेंडू खाली. आता चुकी होणार नाहीये, तोच क्षेत्ररक्षक, तोच फलंदाज. आणि आता मात्र क्या बात आहे सर. आता मला वाटलं हा देखील हातामध्ये चेंडू कसा मिळाला तेच कळत नाहीये, कारण त्यांच्यावरती देखील तेवढंच मला वाटतं एक विश्वास होता की तो खेळाडू, ज्या खेळाडूला मला वाटतंय राहुल अग्रवालची कॅच पकडण्यासाठी त्या ठिकाणी ठेवला होता, त्या खेळाडूची मला वाटतं चुकून मला वाटतं मागाशी कॅच मिस झालेली असं वाटतंय, झेल मिस झालेलं असं वाटतं. नक्कीच नक्कीच, कारण तो क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने तिथे क्षेत्ररक्षण करतोय, बोलतात ना छोटा पॅकेज बडा धमाका, धमाका मात्र मोठा करतोय. चुकून काय सुटते, चुकी तर सगळ्यांकडूनच होते, पण त्या चुकीला परत आपण कसं फेटाळून लावू आणि परत त्या चुकीची दुरुस्ती करू ही मात्र दाखवून देतोय. त्याच फलंदाज, तीच कॅच, ही तर कॅच त्याच्यापेक्षा थोडीशी मला वाटते कठीण होती, परंतु ती सोपी केली. म्हटलात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न केले आणि मात्र यश मात्र नक्कीच त्याला मिळाले. आणि पहिली कॅच साधी सोपी आणि सिंपल होती, जसं लॉलीपॉप आपल्या हातात येतो त्याच प्रकारे ती झेल होता, परंतु हा झेल असं वाटत होता की सुटेल, शक्य नाहीये पकडणं, पण तो झेल पकडला. कठीण परिस्थिती सोपा मार्ग निवडला. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी करतोय. ओ हो हो, काय घडतोय, काय बिघडतोय. आणि इथं मात्र धाव बाद होतोय. काय पंचांचा इशारा आहे, एकदम स्टाईल मध्ये पंच बाद देत आहेत. नशिबी ते गोट्या अंपायर नाही आहे, नाही तर फलंदाज सोबत नाचत आला असता, कारण गोट्या अंपायरची चर्चा आता मात्र पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आता मात्र त्याची चर्चा होते. काय अंपायरिंग करतोय, काय नाचतोय, काय गातोय आणि डीजे मास्टर सोबत त्याच्या तालात ताल मिळवतोय. आता मात्र चांगला बॅकफुटला येतोय संघ. तर कुठेतरी कमतरता जाणवते राहुल याची, कारण फलंदाज असा होता. धावसंख्या थांबली आहे ती मात्र 7 या धावसंख्येवर. शेवटचं षटक चालू असताना शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, या चेंडूवरती प्रहार होईल का, षटकार येईल का, येणारी वेळ ठरवेल. पुन्हा एकदा सत्यम, ओ खोला टाकलेला चेंडू स्वतः फॉलो थ्रो मध्ये फील करण्याचा प्रयत्न. इथं थोडस काहीतरी फंबल होतोय, क्षेत्ररक्षक 2 धावा रोखू शकत नाहीये. ओहो, खराब बॅकअप होते. तिसरी धाव मिळेल का, ओहो, आणि चौथी धाव बघा, शर्यत लागले, फिटनेस बघा, कोण बोलेल 40 क्रॉस असेल हा खेळाडू, परंतु बघा काय फिटनेस आहे. फलंदाज बाद करतोय, शर्यत लागली होती जशी बैलांची लागते, परंतु इथं विजय मात्र सिनियरचा झालाय, ज्युनियर मात्र बाद झालाय. काय म्हणाल मला सर? नक्कीच या ठिकाणी आपण देखील आनंद घेतो, पण खऱ्या हाताने जर पाहिलं ना, आपलं बोलणं सोपं आहे, पण खऱ्या हाताने त्या तिथे जाऊन खेळणं फार कठीण आहे. परंतु हे कठीण काम खरोखरच दाद द्यावी लागेल या गोलंदाजांना, कारण असं वाटलं होतं की नक्कीच या ठिकाणी देखील मोठं 25 ते 30 धावांचं आव्हान उभं करून ठेवेल करंजली संघ. परंतु जर गोलंदाजी आपण जर पाहिली, एक भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली पोफळवणे संघाकडून, आणि केवळ रोखून ठेवले ते 11 धावांवरती, 10 धावांवरती. नक्कीच, कारण क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगू शकत नाही. बलाढ्य संघ एक साध्या सोप्या संघावर सोबत हार मानू शकतो, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे, कधी काय होईल हे कोणी शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही. म्हणून मित्रांनो, कोणत्याही संघाला कधी कमी लेखू नका, कारण तोच संघ जेव्हा जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या बळावर जेव्हा या मैदानावरती उभा राहतो, शेवटच्या चेंडूपर्यंत मेहनत करतो आणि आपला प्रत्येक सर्वस्व 100% देतो, नक्कीच तो संघ विजयी होतो. कारण एक चूक जेव्हा घडते आपल्याकडून आणि त्या चुकीला आपल्या संघाला पराभूत व्हावं लागतं. आता मात्र धावसंख्या झाली आहे ती मात्र फक्त, आजच्या या स्पर्धेला ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे असे सन्माननीय दिनेशजी मोरे साहेब आणि काशीनाथजी कोळे सर यांना विनंती करतो की आपण अतिथी भाऊ कक्षामध्ये असं नसतं व्हायचं आहे.
आता आपण जातो ते मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही आपला एक फायनलचा सामना या ठिकाणी संपन्न होतोय. पंचांना देखील विनंती असेल आपण त्वरित सामना चालू करायचा आहे, कारण फक्त आवश्यकता असेल ती केवळ आणि केवळ 11 धावांची. आता ही रंगत येईल का? राहुल आगरे या 11 धावांवरती रोखून ठेवेल का पाहावं लागेल. पंचांचा देखील काही इशारा येतोय. चारी साईडला थांबायचं आहे चेंडू देण्यासाठी. व्हॉलेंटरने आपले कमिटीचे जे व्हॉलेंटर आहे, मेंबर्स आहेत, त्याने बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. कारण सेमीफायनलचा सामना याच्यानंतर आपल्याला फायनल शेवटचा सामना खेळायचा आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू खूप महत्त्वाचा असेल आणि प्रत्येक चेंडूचा निर्णय खूप महत्त्वाचा असेल. त्यामुळे कोणताही वाद विवाद होता कामा नये. प्रत्येक चेंडूची धाव आहे, षटकार असो चौकार असो, आणि नक्कीच पंच जो काय निर्णय घेतील त्याचा सन्मान सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. चला चला लवकरात लवकर आपला फलंदाजीसाठी सज्ज व्हायचं आहे. MCCC पोफळवणे संघाचे दोन्ही फलंदाज. पंच शेवटला किती धावा आल्या? मागच्या 2 फक्त ना? ओके. तीन धावा आल्या की 2 आल्या? 3 आल्या ना? 3 धावा आलेल्या आहेत. 3 धावा आलेल्या आहेत. ओके, 3 धावा आलेल्या आहेत. बरोबर आहे स्कोर. 10 धावा झालेल्या आहेत. 11 टू विन, 11 टू विन. ओके, 12 चेंडू 11 धावांची गरज. नक्कीच 12 चेंडू आणि 11 धावा मापक असं आव्हान, परंतु कमी समजू नये, कारण क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचं चित्र काय असेल, कारण एक खंदा फलंदाज, एक अनुभवी फलंदाज समोर असताना प्रशांत नक्कीच ह्या वयामध्ये हा फिटनेस कठीण आहे. कारण आता जे युग आहे, जे जग वावरतोय, असं फिटनेस ठेवणं खूप गरजेचं आहे. बघा 47 वय असून सुद्धा हा फिटनेस आहे. जो माणूस 40 नंतर क्रिकेट खेळणं सोडा, तो मैदानावरती जास्त येत पण नाही. पण आता मात्र आपल्या खंद्या संघामध्ये खेळणारा सलामीचा फलंदाज, सलामीचा गोलंदाज हा प्रशांत आहे. काय फिटनेसचा सामना करतोय. आता मात्र गोलंदाज पहिला चेंडू घेऊन, हो हो काय चेंडू टाकलाय. मी पहिलाच म्हटलेला, या धावा कमी समजू नका, कारण तितकाच खंदा गोलंदाज आणि संघ आहे तो करंजाडी संघ. नक्कीच ती जिद्द आहे त्या संघामध्ये. हे गोलंदाजाच्या बळावरती सुद्धा आपला सामना हा आपल्याकडे वळवू शकतात. काय म्हणाल मनोहर सर? नक्कीच क्या बात है. या ठिकाणी मला वाटतं थोडं का होईना अजून 3 ते 4 धावा असत्या तर अजून मला वाटतं हा सामना रंगतच झाला असता. परंतु मला असं देखील वाटत नाहीये की या धावसंख्या देखील 11 धाव देखील खूप महागडे ठरणार आहेत. कारण राहुल आगरे याची जर गोलंदाजी आपण पाहिली, 2 निर्धाव चेंडू, 3 निर्धाव चेंडू, याला म्हणतात गोलंदाजी. ज्या गोलंदाजाने DPL मध्ये, दापोले प्रीमियम लीग मध्ये आपला डंका वाजवला होता, तो राहुल आगरे आजच्या या सामन्यामध्ये डंका वाजवेल का? आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन जाईल का? हे देखील पाहावं लागेल. नक्कीच बघा, एक हाती सामना वळवण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली केलेली, तेवढीच चांगली गोलंदाजी. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव टाकलेत. नक्की 3 चेंडू निर्धाव झाल्यानंतर मोठा कॉन्फिडन्स आलेला आहे तो राहुल आगरे याला. परंतु आता मात्र प्रशांत यांनी ज्या पद्धतीने त्यांनी देखील गोलंदाजी केली होती ती देखील त्याच पद्धतीची होती. आता मात्र बॅटला कडा लागून 4थ्या चेंडूवरती या ठिकाणी मोठा गडी बाद केलाय आणि 4ही चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले गेलेत. एकही धाव नाही आहे. याला म्हणतात राहुल आगरेची गोलंदाजी. यालाच म्हणतात करंजालीला फायनल मध्ये घेऊन जाण्याची ही करत असलेली ही मेहनत राहुल आगरेची आपण पाहतोय. आता मात्र पोफळवणे संघामध्ये एक शांतता पसरली, कारण त्यांचा आधारवड कोसळलाय. जो आधारवड होता, ज्याच्या आधाराची गरज होती, तो फक्त उभा असला क्रीजवर तरी धावा होत होत्या. परंतु आता तो खंदा फलंदाज तंबूचा रस्ता पकडतोय आणि इथे मात्र काहीशी कमी जाणवेल. फलंदाज प्रवीण येतोय फलंदाजीसाठी. लागोपाठचे 4 चेंडू. सामना कुठे आहे? प्रेक्षकांना आलेले प्रेक्षक सेमीफायनलचा दुसरा महासंग्राम इथे पाहताना दिसतोय. 4 चेंडू निर्धाव आलेत. समीकरण बदललंय. समीकरण झालंय 8 चेंडू आणि 11 धावा. कुठे होते? 12 चेंडू
आणि 11 धावा होते. आता मात्र 8 चेंडू 11 धावा. समीकरण कुठं बदलतोय. पहिलंच म्हटलं होतं प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलेल, सामन्याचं चित्र वेगळं असेल. ओ हो, काय चेंडू टाकलाय, वाव. या ठिकाणी इतिहास घडतोय सर. या ठिकाणी काहीतरी आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी मला वाटतंय पुन्हा राहुल आग्रेच्या नावाचा या ठिकाणी डंका वाजतोय, कारण सेमीफायनलचा सामना आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावसंख्या या ठिकाणी 11 धावांचं आव्हान पार करत असताना देखील एकही धाव या ठिकाणी मिळाली नाही. परंतु आता मात्र बॅटची कडा लागून हा चेंडू जाईल का, पाठीमागे गेलेला आहे. एसटी रक्षकाच्या मागे चेंडू जातोय. एक धाव नक्कीच घेतली जाते. 2 धावा देखील घेतल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाचं देखील शेवटच्या चेंडूवरती खातं उघडले गेले. पंचांचा इशारा येतोय लेग बाय. नक्कीच बघा, नशिबाची साथ मात्र आता नांटे संघाकडे आहे, कारण हा सुद्धा निर्धाव चेंडू होता, परंतु चेंडूची उचली एवढी होती की तो चेंडू एसटी रक्षकाला सुद्धा सापडला नाहीये. परंतु क्षेत्ररक्षण इतकं चांगलं, त्या फाईन लेग वरून तो चेंडू अडवणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. तितकी तो चित्त्याच्या वेगाने धावत गेला आणि मात्र संघासाठी 2 का होईना पण 2 धावा वाचवल्या. त्याला सुद्धा माहिती आहे आपल्या संघाकडे धावा कमी आहेत. एक धाव ही लाख मोलाची आहे. एक धाव ही आपल्याला ट्रॉफी बिलवून देणार आहे. आणि नक्कीच आता चित्र बदललंय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. नक्कीच आता मला वाटतंय पुन्हा एकदा या ठिकाणी जर कोणावरती जबाबदारी असेल, कारण जी जबाबदारी महत्वपूर्ण जबाबदारी या ठिकाणी पार पाडली ती राहुल यांनी केवळ आणि केवळ 2 धावा देऊन फक्त ठेवल्यात 9 धावा. आता महत्वाची जबाबदारी असेल गोलंदाजांवरती आणि दुसरा षटक घेऊन आलाय शरद. मात्र स्ट्राईक वरती पोहोचलाय. एक बिग हिटर म्हटलं जातं, तो आहे सत्यम. पुढील चेंडू शरदाचा सत्यम याला फेकला जातोय. क्या बात आहे, पहिला चेंडूचा सामना केला जातोय. एक धाव नक्कीच घेतली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि आता समीकरण येतंय 5 चेंडू 8 धावा. याला म्हणतात सेमीफायनलचा सामना. याला म्हणतात आपल्या संघासाठी घेत असलेली ही मेहनत राहुल आग्रे आणि त्याचे सर्व सहकारी. नक्कीच यालाच म्हणतात क्रिकेट. पहिलंच म्हटलं होतं 11 धावा कमी समजू नका, समोरच्या संघाला कमी लेखू नका, कारण समोरचा संघ सुद्धा मेहनत, चिकाटी आणि आपल्या कर्तृत्वाच्या बलावरती इथपर्यंत पोहोचलाय. त्याला कमी समजण्याची चूक तुम्ही केली आहे. इथे चूक मागात पडणार आहे. आता मात्र इथे काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे मात्र ठरवतील ते पंच आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल. सत्यम आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित असेल तर काहीतरी एक म्हणतात ना सुखाचा श्वास मात्र फोपलोने संघाकडे असेल. नाहीतर इथे जर यज्ञची विकेट गेली तर सामनाचं चित्र काही वेगळं असेल. बघायचंय पंच आपला निर्णय लगेच पोचवायचा आहे. काय आहे, काय घडलंय, काय बिघडलंय. चला जास्त वेळ घेऊ नका, जो काय निर्णय असेल लगेच पोचवा. आणि ते आउट. ओ हो, इथे मात्र आता मात्र काय होईल, काय चित्र असेल मनोहर सर. हो हो नक्कीच या ठिकाणी उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमचे मित्र विश्व या ठिकाणी मला वाटतं बसलेले उभे राहिलेले आहेत, कारण मला वाटत होतं इथून की सामना नक्कीच जाईल, परंतु राहुल आग्रेने ज्या पद्धतीने पहिले गोलंदाजी या ठिकाणी केली, फक्त केवळ 2 धावा दिल्या आणि तो जल्लोष या ठिकाणी आपण पाहिला. करंजालीच्या आलेल्या सर्व आपल्या संघाला प्रोत्साहन करण्यासाठी आलेल्या सर्वांचं या ठिकाणी उत्साह वाढला. अरे खऱ्या अर्थाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. सेमीफायनलचा धडक मारता आपल्याला फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी पंचांनी देखील निर्णय दिलेला आहे रनआउट. जास्त वेळ न घेता आपल्याला अजून फायनलचा सामना खेळायचा आहे, याची देखील आपण सर्वांनी खबरदारी बाळगायची आहे, कारण आपले 5 वाजून गेलेले आहेत. अजूनही आपल्याला एक सामना शेवटचा खेळायचा आहे. नक्कीच सत्यम बाद झाल्यानंतर थोडस काहीसं पारड जल झालंय ते नांटे संघाचं. शांतरा स्वतः कर्णधार या ठिकाणी आहेत. डिसिजन आपण देतोय, डिसिजन दिलेला आहे, रिव्ह्यू देखील आपण दाखवतोय. शांतरा
नव्हता ना मगाशी धरला होता ना आम्हाला पण नव्हता दिला मला बॅट टाकले तो बघ स्टंपला लागला बॉल तो त्या साइडने अँगल दाखव त्याला नाही भेटणार फक्त स्टंपला लागला ही लागलाय तो आपण तिकडे जंपर दिला पाहिजे हे भाग मीना डिसिजन दिलाय मी त्याला जाऊन तेच विचारलं तुला डिसिजन काय तू सांग मीना डिसिजन काय मला दिसला नाही काय डिसिजन दिला आपण झूम करून बघू ना दोन गोष्टी बघू चेक कर एक मिनिट थांब ना बा की बॅट दाखव हवी फक्त दोन गोष्टी चेक कर बाकी काहीच करू बघू तुला सांगतो थांब त्या दादाला दाखव दादा तू बघ रे एक मिनिट बघतो बघा याची बॅट दाखव आता याची बॅट वा लागून लागला ना अच्छा एक मिनिट थांब ना सांगतो बघा इथला स्टंप पण बघू दिसतोय हा स्टंप बघ आणि हा बॉल बघ त्याची बॅट अजून टेकली नाही हा बॉल बघ दिसली आता बॅट हवेत आहे आणि हा बॉल बघ स्टंप ऑलरेडी लागलाय यो मधला चले नक्कीच सत्यमचे खेळ संपुष्टात कारण इथे युट्यूबवर लाईव्ह दाखवलंय आणि नक्कीच तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे सुद्धा समाधान भेटतो एखादा फलंदाजाला असं वाटतो की आपण आउट नाही आहेत सर काय वाटतं या ठिकाणी युट्यूब लाईव्हचा किती आपल्याला बेनिफिट आहे कारण काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला जरी पंचांत देखील इशारे समजले नसले पंचांत देखील अचूक निर्णय असेल तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच मनोहर सर मी सांगतोय याच्या आधी कुठे होतं तंत्रज्ञान त्याआधी जे पंच निर्णय देतील तेच मान्य करायचे परंतु आता असं झालंय की युट्यूब आल्यापासून असं वाटतं की प्रत्येक चेंडूवरती रिव्ह्यू वाईट नसेल रिव्ह्यू घ्या पाहायला लागला रिव्ह्यू घ्या कॅच आहे रिव्ह्यू घ्या 6 ला गेलाय रिव्ह्यू घ्या पण याच्या आधी कुठे होतं नक्कीच या ठिकाणी चला सामना चालू करायचा आहे आपला निर्णय देखील आलेला आहे आता शेवटचे किती चेंडू आहेत पाहावे लागतील आणि किती धावांची गरज असेल ते देखील पाहावं लागेल शेवटचे 4 चेंडू आणि किती धावांची गरज 4 चेंडू 8 धावा 4 चेंडू 8 धावा चला जाऊया थेट मैदानाच्या दिशेने या ठिकाणी जर मोठा फटका आला तर नक्कीच या ठिकाणी गेम चेंजर होऊ शकतात नवीन फलंदाज आले आहेत श्रीकांत शरद श्रीकांत अशी ही लढत आपण पाहतोय आपल्या संघाला विजय प्राप्त करून फायनल मध्ये प्रवेश करतात का हे दोन्ही संघाचे खेळाडू या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा येतोय 2 हात लांब करून वाईट काय ऍक्शन रिप्ले आहे पंचांचं वाट पाहावं लागते वाईट आहे की नाही श्रीकांत मात्र आता मात्र धावसंख्या बदलते धावसंख्या आता मात्र एका धावेने वाढते धावसंख्या झाली आहे 4 जिंकण्यासाठी 7 धावांची गरज 3 चेंडू 7 धावांची गरज पाहूया अतितटीची ही लढत हा रणसंग्राम ही झुंज आपण पाहतो या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये हो क्या बात आहे या ठिकाणी पाहावं लागेल दाद द्यावी लागेल गोलंदाजांना कारण या ठिकाणी आम्ही देखील पाहतोय सुंदर या ठिकाणी गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय आणि हा चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय गोलंदाज या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे कारण शरद यांनी देखील त्याला रोखून ठेवलंय आता मात्र चेंडू असतील आपल्याकडे 3 चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आता एकही धाव नाही आहे ना पंच एकही धाव नाहीये शेवटचा रनआउटच्या रूपमध्ये बाद होतोय इथे बघा सामन्याचं चित्र बदलतोय कारण सामना असं वाटत होता की फौलपूर्ण संघाच्या एका बाजूने सामना विजय होईल एका हाती संघ विजय करेल परंतु इथे सामन्याचं चित्र बदलतोय फलंदाज येतोय प्रवीण स्ट्राईकला खेळतोय गोलंदाज शरद पुढील चेंडू घेऊन प्रवीण साठी ओहो काय चेंडू उचली घेतोय समजला नाही प्रवीणला 1 बाउन्स कॉल आलाय चेंडू डोक्यावरून गेलाय ओके पंचांचा निर्णय अंतिम राहील आता कोणी वाद घालणार नाहीये पहिलं सांगतोय कोणी वाद घालणार नाहीये आता इथे या ठिकाणी दिलेलं आहे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पण या ठिकाणी जर आपण प्रत्येक चेंडूचा जर रिव्ह्यू घेतला तर आपला वेळ देखील जातोय पंच किती पाहिजे
मगाशी आम्हाला पहिला 1 बाउंड दिला नंतर वाईट दिला पंचांचा इशारा काय आहे? वाईट आहे. नक्कीच इथे अवांतर घोषित करतायत पंच, कारण चेंडूने खूप उचली घेतली होती. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. काय आहे क्रिकेट? एका चेंडूवरती 6 धावा होणे हे आहे क्रिकेट. आणि 6 चेंडूवरती 1 चेंडूवरती 1 धाव सुद्धा होत नाही हे आहे क्रिकेट. पुढील चेंडू घेऊन शरद प्रवीण साठी. ओ हो, काय चेंडू टाकलाय, स्वतः फॉलो थ्रो मध्ये फील्ड करतोय. ओ हो हो, या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी रनआउटचा खतरा. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या 11 धावा देखील करू दिल्या नाहीयेत करंजाली संघाने. कारण राहुल आगरे याची ज्या गणी मी कावा म्हणावं लागेल, कारण मी DPL खेळून आलोय. मी DPL खेळून आल्यानंतर माझा जो या ठिकाणी जो कॉन्फिडन्स आहे की मी नक्कीच या 11 धावांवरती रोखून ठेवू शकतो. आणि असंच या ठिकाणी आज घडलंय. नक्कीच, कारण जिद्द, चिकाटी आणि मेहनत याला म्हणतात. जिद्द सोडली नाही, धावा कमी आहेत, आपण डिपेंड करू, काही गरज नाही आहे. असू दे किती मोठा फलंदाज, परंतु आपल्याकडे गोलंदाज सुद्धा तितकडेच हुकमी आहेत हे दाखवून देते राहुल. कारण सामना कधीही शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू मध्ये षटकाराची गरज. हो क्या बात आहे. मला फायनल मध्ये जायचं असेल, माझ्या संघाला फायनल मध्ये घेऊन जायचं असेल तर मला षटकार मारावं लागेल. यासाठी स्ट्राईक वरती आहे तो प्रवीण. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता. त्या चेंडूचा सामना करत असताना या ठिकाणी नक्की षटकार मारायचा एक संधी प्राप्त झाली होती, परंतु फुलटॉस चेंडू या ठिकाणी मिस केला गेलाय. आणि पंचांचा देखील या ठिकाणी निर्णय आपण मानावा लागेल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा डिसिजन आलेला आहे. निर्धाव चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना या ठिकाणी हा सामना जिंकलेला आहे आई जानाई कालकाई करंजाली संघ. ज्या संघाला देखील असं वाटलं नव्हतं की हे 11 धावा आम्ही रोखून ठेवण्यामध्ये यश येईल की नाही, परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहिली, गोलंदाज नजारा या ठिकाणी आपण पाहिला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी विजय झालेला संघ आहे आई जानाई कालकाई संघ. या संघाने फायनल मध्ये प्रवेश केलाय. आता सामना होईल आता जी महत्वाची लढत असेल दत्त माऊली नांटे वर्षात आई जानाई कालकाई संघ. मी या ठिकाणी कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरे विभागाचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक, नेहमीच त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असतो असे सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी आरावडे साहेब यांना मी विनंती करेन की आजच्या या स्पर्धेला आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. फक्त 5 मिनिटाची विश्रांती असेल. झोलाय देवीच्या चरणी नतमस्तक होऊन शिवशाही मित्रमंडळ दाबिल पाटीलवाडी आज या ठिकाणी सप्रा मैदानामध्ये आज एक क्रिकेटचे सामने या ठिकाणी आयोजित केलेत. आणि त्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये येऊन आमचा जो मान सन्मान केलात, मी आमचे